नमस्कार, मी मंगेश पोवळे, आपला ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट. माझ्या युट्यूब चॅनल एनहान्स वास्तूवरती आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागील भागांमध्ये आपण कालगणना कशी असते ते पाहून घेतलं. इंग्रजी अर्थात ग्रेगोरियन कॅलेंडर आणि मराठी कॅलेंडर म्हणजेच पंचांग, त्याच्यामधला फरक समजून घेतला. इंग्रजी कॅलेंडरमध्ये असलेल्या तारखा किंवा दिनांक आणि पंचांगामध्ये असलेल्या तिथी याच्यातला सुद्धा फरक समजून घेतला. चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जेव्हा 12 अंशाचे अंतर होतं तेव्हा एक तिथी होते हेही आपण समजून घेतलं. मग आपण तिथींची वृद्धी कशी होते आणि त्याचा क्षय कसा होता हे समजून घेतलं. तसंच मागील भागामध्ये आपण मास म्हणजेच महिन्याचा वृद्धी किंवा क्षय कसे होतात हे समजून घेतलं. आता आपण या तिथींबद्दल थोडं सविस्तर समजून घेऊया. आपल्या पंचांगातील चांद्र मासाचे आपण मुख्यत्वे करून 2 भाग करतो, ज्याला पंधरवडा किंवा पक्ष असं म्हणतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. अमावस्येकडून पौर्णिमेकडे जेव्हा चंद्राची वाटचाल होते तेव्हा त्याला शुक्ल पक्ष असे म्हटले जाते आणि पौर्णिमेकडून अमावस्येकडे जेव्हा चंद्राची वाटचाल होते तेव्हा त्याला कृष्ण पक्ष असे म्हटले जाते. म्हणजेच एकूण 15 दिवसांचा असा हा पंधरवडा असून प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा अशा दिवसांची नावं असून कृष्ण पक्षांमधला शेवटचा दिवस अमावस्या असतो. बाकी जी प्रतिपदेपासून चतुर्दशी पर्यंत नावं असतात ती समान असतात. तिथी अर्थात सूर्य आणि चंद्र यांमध्ये 12 अंशाचं अंतर होणं म्हणजे एक तिथी होणं. आता या ज्या तिथी आहेत त्यांचं शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या वर्गीकरणाबरोबरच नंदा तिथी, भद्रा तिथी, जया तिथी, रिक्ता तिथी आणि पूर्णा तिथी असं सुद्धा वर्गीकरण शास्त्रकारांनी केलेलं आहे. नंदा तिथी अर्थात प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी, मग त्या शुक्ल पक्षातल्या असोत की कृष्ण पक्षातल्या असोत, या 3 तिथींचं मिळून नंदा तिथी असं संबोधलं जातं. नंदा अर्थात आनंद देणारं आणि सुख देणारी, म्हणजेच या तिथी या अतिशय आनंद देणाऱ्या आणि सुख देणाऱ्या अशा मानल्या जातात. नंदा तिथी या शुभ कार्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा समजल्या जातात. नंदा तिथींवरती नवीन कामाचं ओपनिंग किंवा उद्घाटन करणं, व्यापाराची सुरुवात करणं, भवन किंवा घराची निर्मिती करणं, शुभ कार्य करणं आणि शुभ संकल्प करणं, धनाचा संचय करणं, देवतांची पूजा करणं, तसंच नवीन सुरुवात करणं, या सगळ्या गोष्टींसाठी या नंदा तिथी अर्थात शुक्ल किंवा कृष्ण पक्षातल्या प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी तिथी या मानल्या जातात. या तिथी पृथ्वी तत्वाच्या असल्यामुळे स्थिरता देणाऱ्या अशा या तिथी असतात आणि स्थिर कार्य म्हणजेच लांब पर्यंत चालणारी कार्यांची सुरुवात या तिथींमध्ये शुभ मानली जाते. पुढील भागात आपण भद्रा तिथी अर्थात द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी या तिथींबद्दल समजून घेऊया. तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढील भागात भद्रा तिथींबद्दल अधिकची माहिती घेण्यासाठी आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.